भाजप नेते किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना झाले आहेत। मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा मारण्यासाठी सोमय्यांचा मार्च सुरू झालाय। भाजप कार्यकर्त्यांसह किरीट सोमय्या यांची चलो दापोली ही मोहीम सुरू झाली आहे। दापोली दौऱ्याकडे रवाना होताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा सुद्धा दिला। ठाकरेंचा प्रत्येक घोटाळा जनतेच्या समोर आणणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। किरीट सोमय्या जेव्हा आपल्या घरून निघाले हातोडा घेऊन त्यावेळची, आणि दुसरी दृश्य आहेत ती आता किरीट सोमय्यांनी माणगाव सोडलेला आहे आणि किरीट सोमय्या यांचा ताफा दापोलीकडे रवाना झालाय। 2:30च्या सुमारास ते दापोलीमध्ये पोहोचणार आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्यांचा हा सगळा ताफा जो आहे, त्यांचा हा मार्च आपण लाईव्ह या ठिकाणी कव्हर करतोय। किरीट सोमय्या यांनी दापोलीकडे हा मार्च जो आहे तो काढलेला आहे। चलो दापोली तोडो रिसॉर्ट असा नारा सोमय्यांनी दिलाय। आज सकाळी ते मुंबईमधून दापोलीकडे रवाना झालेत। हातोडा घेऊनच, प्रतिकात्मक हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत। दुसरे दृश्य आपण थेट पाहतोय। किरीट सोमय्यांचा हा ताफा आपण फॉलो करतोय। दापोलीमध्ये साधारणतः 2:30च्या सुमारास ते पोहोचणार आहे। तिथेच त्यांचा ताफा अडवला जाईल असंही म्हटलं जातंय। परबांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, किरीट सोमय्यांचा ताफा आता नेमका कुठे आहे आणि या ताफ्यामध्ये आता आजूबाजूचे ज्या गावांमध्ये जातात, त्या ज्या शहरामध्ये जात आहेत, त्याही ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्या सोबत तिथे जोडले जात आहेत। आता नेमके कुठे पोहोचलेत किरीट सोमय्या? नक्कीच माणगावला किरीट सोमय्या पोहोचलेले आहेत आणि माणगावच्या पुढे आता ते निघालेले आहेत। महाडच्या दिशेने ते रवाना होत आहेत आणि रायगड किल्ला फाटा महाड या ठिकाणी त्यांचं आता स्वागत होणार आहे। 43 किलोमीटरचा हा संपूर्ण स्ट्रेच आहे आणि यामध्ये अनेक गाड्या आता जोडल्या गेलेल्या आहेत। गाड्यांची संख्या जी मुंबईहून 50 होती ती आतापर्यंत 85च्या घरात पोहोचलेली आहे आणि जसं जसं ते पुढे जातात तसे त्याच्या अनेक गाड्या आहेत त्या त्यांच्या या ताफ्यामध्ये दाखल होत असतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांनी राजीनामा द्यावा अशी मोठी मागणी माणगाव या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे आता नेमक्या काय काय राजकीय घडामोडी घडणार आहे। पुन्हा एकदा माहितीसाठी तुमच्याकडे येऊ। तुर्तास धन्यवाद।